गेल्या 48 तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि दक्षिण कोकणासह विदर्भात सर्वदूर पूर्वमोसमी पावसाच्या सरी बरसल्या। या पावसामुळे अनेक जिल्ह्यातील पाण्याअभावी जळून चाललेल्या फळबागांना जीवदान मिळणार आहे, तर या पावसाचा भाजीपाला पिकांनाही मोठा फायदा होणार आहे। शिवाय राज्याच्या अनेक भागात सध्या चारा टंचाई जाणवते, तिथल्या चारा पिकांनाही या पावसाने मोठा फायदा होणार आहे। गेल्या 48 तासात राज्यातील कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस पडला पाहूया। सातारा 44 मिलीमीटर, महाबळेश्वर 35 मिलीमीटर, कोल्हापूर 35 मिलीमीटर, सोलापूर 25 मिलीमीटर, सांगली 25 मिलीमीटर, रत्नागिरी 17 मिलीमीटर, पुणे 16.5 मिलीमीटर। रविवारी रात्री बीडमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने जनावरांच्या अनेक छावण्या उद्ध्वस्त झाल्या। इथे पाटोदा, अंबाजोगाई, परळी तालुक्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढलं। इथे वीज पडल्याने देखील 30 जनावरांचा मृत्यू झाला। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।